आवाज कमी आहे म्हणून मोदी अन्याय करतो आपल्यावर, म्हणून जोरात आवाज वाढला पाहिजे. जय जवान. सर्वप्रथम कांदा उत्पादक, सोयाबीन उत्पादक, डाळिंब उत्पादक असा हा सगळा शेतकरी वर्ग या ठिकाणी राहुल गांधींचं स्वागत करायसाठी आणि त्यांना ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी सगळेजण उपस्थित झाला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून सुरुवातीला मी धन्यवाद करतो. एक ही सामाजिक लढाई, राहुल गांधींची जी संघर्ष यात्रा आहे ही यात्राच एक सामाजिक लढाई आहे. लोकांनी लोकांसाठी करायचं राज्य, आम्ही सर्व भारतीय या व्यवस्थेला जिवंत ठेवण्यासाठी, तुम्हा आम्हाला सगळ्यांना न्याय देण्यासाठी मणिपूर ते मुंबई अशी ही संघर्ष यात्रा राहुल गांधीजींची आपल्या चांदवड इथं आली आणि या चांदवड इथं शेतकरी मेळावा व्हावा ही अपेक्षा त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केली. मला महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांशी बोलायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी एक संघर्ष योद्धा आपल्या चांदवड या ठिकाणी इथं आलेत. त्या राहुल गांधींचं आपण टाळ्या वाजवून जोरात स्वागत करावं अशी मी आग्रहाची विनंती करतो. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे नेते, शेतकरी नेते आदरणीय शरद पवारजी, आदरणीय आमचे काँग्रेस पक्षाचे विधिमंडळाचे नेते बाळासाहेब थोरातजी, आपली शिवसेनेची मुलूक तोफ संजय राऊतजी, या कार्यक्रमाला उपस्थित झालेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेशचे जयंत पाटीलजी, आमच्या माजी मंत्री आणि AICCच्या आमच्या वर्किंग कमिटीच्या सदस्य यशोमती ठाकूर, माजी मंत्री विश्वजीतजी कदम, उपस्थित आमचे ज्यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलं ते या भागाचे लोकप्रिय माजी आमदार शिरीष कोतवालजी, आदरणीय मंचावर बसलेली सगळी नेते मंडळी, वेळ अपुरा असल्यामुळे मी सगळ्यांचं नाव न घेता उपस्थित झालेल्या माझ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकरी माता, आमचे वडीलधारी मंडळी आणि सगळे युवक मित्र आणि पत्रकार बंधू, खरं तर कांदा उत्पादकांचं तर मोदी सरकारने सत्यानाशच केलेला आहे. कांदा हा जीवनावश्यक व्यवस्थेमध्ये नाही. कांदा खाल्ला नाही तर काय फरक पडतं असं कोण म्हणतो? कांदा खाल्ला नाही तर काय फरक पडतो? कोणी म्हटलं? निर्मला सीतारामन म्हणजे भारताच्या अर्थमंत्री आहेत, त्यांनी सांगितलं, मोदींनी सांगितलं की तुम्ही सांगून टाका या कांदा उत्पादकाला की तुमचा कांदा खाल्ला नाही तर काही फरक पडत नाही. आता जो आमच्या कांद्याला अशा पद्धतीचं जीवनावश्यक वस्तूतून काढायचा प्रयत्न करत असेल त्या भाजपचं काय करायचं? त्या भाजपचं काय करायचं? नाही, आपल्या जीवनातूनच त्याचा कार्यक्रम वाजवून टाकायचा. आम्हाला भाजप हा पक्षच माहित नाही, निपटवून टाकायचा. या निवडणुकीमध्ये आपल्याला तोच प्रयोग करायचा आहे. ही महाविकास आघाडी या ठिकाणी उपस्थित झाली आणि या महाविकास आघाडीचा उद्देश एकच आहे की जी भाजप जी शेतकरी विरोधी आहे आणि या शेतकरी विरोधी व्यवस्थेमध्ये त्यांनी जे काही नुसतं कांद्यातच नाही, सगळ्या शेतकऱ्यांच्या विरोधात 3 काळ्या कायदे आणून ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांनाच उद्ध्वस्त करायचा निर्णय केला आणि याच महाराष्ट्रामध्ये यवतमाळ या ठिकाणी येऊन 2014 मध्ये त्यावेळेचे गुजरातचे मुख्यमंत्री आणि आता देशाचे प्रधानमंत्री यांनी सांगितलं होतं की माझी पहिली सही, तुमच्या आशीर्वादाने देशाचा प्रधानमंत्री झालो तर माझी पहिली सही कर्जमाफीवर, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर होईल असं सांगितलं होतं ना. शेतकऱ्यांचं उत्पन्न 2 पटीनं वाढवू, 1.5 पट त्याच्या शेतीला भाव देऊ, असं मोठं आश्वासन आपल्याला दिलं याच महाराष्ट्राच्या भूमीवर, या संतांच्या भूमीवर. आणि या संतांच्या भूमीवर येऊन
पूर्ण देशाच्या शेतकऱ्यांना फसवलं, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा निर्णय केला, तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी हा संदेश देशाच्या शेतकऱ्याला देण्याची गरज आहे की आता मोदीजी तुमची जुमलेबाजी चालणार नाही. तुम्हाला उद्योगपत्यांचं कर्ज माफ करायचं असेल तर तुम्ही आपल्या काय केलं असेल तुम्ही पाप त्याचं भोगत बसा, पण शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं नाही. शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा त्यांच्या मुठभर मित्रांचा कर्ज माफ करायसाठी केला जातो. ही भूमिका आम्हाला कोणालाही पटणारी नाही. मी या ठिकाणी जास्त नाही, कारण की राहुलजी ज्या काही शेतकऱ्यांसाठी धोरण आम्ही तयार करतोय त्याच्याबद्दलचं राहुलजी आपल्याला पूर्ण मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे मी जास्त वेळ न घेता मी आपल्याला एवढंच, मी राहुलजींना आणि शरद पवारजी साहेबांना आणि उद्धव ठाकरे साहेबांना विश्वास देतो की महाराष्ट्राचा शेतकरी हा महाविकास आघाडी सोबत राहील असा तुमच्या वतीनं देऊ का विश्वास? तुमच्या वतीनं मी विश्वास देतो. आणि बीजेपीचं कायम जसा आमचा कांदा जीवनावश्यक वस्तूतून निपटवला तसा यांचं भाजप मुक्त, बरोबर. तर आपल्याला त्या पद्धतीनं ते काय, आता तो आमचा खोक्याचा मुख्यमंत्री तो कसा करतो करेक्ट, असं करत होतं ना परवा विधानसभेत, तसा यांचा करेक्ट करायचा आता आपल्याला, बरोबर आहे. मी पुन्हा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. राहुल जी, आपके ये स्वागत के लिए और जो आपने किसानों को विश्वास दिया है, वो विश्वास के खातिर ये सब पूरे किसान, ये बड़ा मैसेज यहाँ से पूरे देश के किसानों को जाएगा. और मुझे लगता है कि एक किसान खुद यहाँ पर आया है, आपके स्वागत के लिए आया है. जो आपने एमएसपी हो, किसानों के कर्ज माफी की बात हो, ये सब बातों को जो आपने पूरे इस न्याय यात्रा में आपने कहा है, उस बारे में यहाँ से एक बड़ा मैसेज पूरे देश में जाएगा. और इसलिए आपके स्वागत के लिए ये किसान लोग यहाँ पर आए. मैं पुनः आपको भी धन्यवाद देता हूँ और मेरे 2 शब्द पूरे करता हूँ. धन्यवाद.